वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। आपण 11 दिवसानंतर भेटतो आहोत। बराच मोठा काळ असाच गेलेला आहे वेगवेगळ्या कारणामध्ये, पण या सगळ्यांचं मी प्रथम आता स्वागत करते। आपला भागवताचा काळ हे थोडासा भाग राहिलेला आहे, तोही आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि नंतर पहिल्या दिवशी थोडीशी सुरुवात केली होती चांगदेव 65ची, सगळ्यांनी मागणी केलेली आहे। मलाही स्वतःला ते समजून घ्यायचे, मागे आम्ही एकदा आमच्या महिला भगिनींना समजावून दिलेलं होतं, पण आता ज्ञानेश्वरीनंतर चांगदेवाची जी 65 आहे चांगदेवांना दिलेल्या प्रश्नाची, त्याचाही आपण पुन्हा थोडासा पहिल्यापासून विचार करूयात। पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा, आणि प्रत्येकाने आपले जेवढे कोणी मित्र मैत्रिणी कोणी असतील त्यांना सांगा, म्हणजे पहिल्यापासूनच सगळे हजर उपस्थित असतील तर त्यांचं पुन्हा काही चुकलं किंवा पहिला भाग गेला असं त्यांना वाटू नये, म्हणून लवकरच आज उद्या 1-2 दिवसात सगळेजण त्यासाठी जॉईन व्हा। आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं की भगवंतांनी शिशुपालाचा उद्धार केलेला होता, शाल्वाबरोबर त्याचं युद्ध झालेलं होतं, आणि नंतर श्रीकृष्ण हे युधिष्ठिरानं बोलावलं म्हणून राजसूय यज्ञाकडे गेलेले होते। तर त्याच्यानंतर पुन्हा इकडे शाल्वानं काय केले, तर पुन्हा या शाल्वानं युद्ध सुरू केलेलं आहे, आणि श्रीकृष्णाचा जो पुत्र आहे प्रद्युम्न त्याच्याबरोबर त्याचं युद्ध कसं झालं, त्यांनी त्याला कसं, म्हणजे त्यानंही चांगल्या प्रकारे हे दिलेली आहे, म्हणजे काय उत्तर दिलेलं आहे, पण शेवटी थोडासा तो तरुण आहे अजून, त्याला त्या मनानं हे कमी आहे, काय म्हणू आपण, पेच कमी आहे, आणि त्याचा कसा पुन्हा थोडासा त्याला त्रास दिला जातो, पण पुन्हा श्रीकृष्ण येऊन त्यांचा कसा उद्धार करतात किंवा परामर्श घेतात ते आपल्याला पाहायचे। तर शुकमुनी परीक्षिताला सांगतायत की मनुष्यासारखी लीला करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं आणखी एक अद्भुत चरित्र आहे का, की त्यांनी शाल्वाला कसं मारलं ते मी तुला आता सांगतो। आता शाल्व कोण होता हो, तर शिशुपालाचा मित्र होता, आणि रुक्मिणीच्या विवाहाच्या वेळेला तो आलेला होता। सगळ्यांनी अनेक राजांशी युद्ध करून भगवंतांनी रुक्मिणीला घेऊन आलेले होते, स्वयंवरात जिंकून आणलेलं होतं। मग त्यावेळेला यादवांनी युद्धामध्ये जरासंध इत्यादींच्या बरोबर शाल्वालाही जिंकून घेतलेलं होतं, आणि सर्व राजांच्या समक्ष त्या दिवशी शाल्वानं प्रतिज्ञा केलेली होती। काय केली होती, की मी पृथ्वीवरून यादवांचं नाव पुसून टाकेन, म्हणे माझं सामर्थ्य पाहाच, असं त्यांनी अगदी प्रतिज्ञा केलेली होती। आणि ही प्रतिज्ञा करून मूर्ख शाल्वानं देवादिदेव पशुपतींची, म्हणजे अर्थातच शंकराची आराधना सुरू केली। खूप जणांनी, खूप दैत्यांनी म्हणू किंवा खूप अशा
दानव गुणी किंवा असुर संपत्ती असलेल्या लोकांनी शंकराला वश करून घेतलेलं असतं. म्हणजे रावणाने तेच केलेलं होतं. हिरण्यकश्यपूच्याही बाबतीत सांगतात पुढे. ती आपण 7व्या याच्यामध्ये कथा ती येऊन गेलेली आहे, ती काही आपण पाहिलेली नाही. काही म्हणतात की ब्रह्मदेवानं त्याला वर दिलेलं आहे. म्हणजे असे देवांकडून वर घेणारे हे बरेच राजे म्हणू किंवा दानव होते. आणि मग त्यानं अशी प्रतिज्ञा केलेली होती की पशुपतींची म्हणजे महादेवाची आराधना सुरू केल्यानंतर दिवसभरात तो फक्त एक मुठभर धूळ खायचा. मला तर हे सगळं वाचून आश्चर्यच वाटते. आणि शंकर लवकर प्रसन्न होणारे असल्यामुळे त्यांनी 1 वर्षानंतर प्रसन्न होऊन शरण आलेल्या शाल्वाला वर मागायला सांगितलं. तर तो काय वर मागतो की मला आपण एक असं विमान द्या की जे देव, असुर, मनुष्य, गंधर्व, नाग, राक्षस यांना नष्ट करता येणार नाही. इच्छा असेल तिकडं मला जाता येईल आणि यदुवंशीयांसाठी ते अत्यंत भयानक असेल, असं त्यांनी वर मागितलं. शंकर म्हणले तथास्तु. शंकर कधी नाही विचारच करत नाहीत. आणि मग त्यांच्या आज्ञेनुसार पराक्रमी मयदानवानं एक लोखंडाचं अत्यंत भक्कम असं सौभ नावाचं विमान तयार केलं आणि ते शाल्वाला दिलं. आता ते विमान म्हणजे मोठ्या नगरासारखं होतं. आता हल्ली आपण मोठाली विमानं पाहतो, परदेशात जातो, अनेक त्याच्यामध्ये पॅसेंजर बसणारे. पण हे म्हणजे एखाद्या गावासारखं होतं, नगरच होतं. आणि ते इतकं अंधकारमय होतं की त्याला पाहणं किंवा पकडणं हे अतिशय अवघड होतं. पण शाल्वाची इच्छा असेल तिथं ते जायचं. यादवांनी केलेला पराभव वाटवून शाल्वानं ते विमान घेऊन द्वारकेवर सुद्धा चढाई केली. आणि शाल्वानं आपल्या अवाढव्य सेनेद्वारा द्वारकेला 4ही बाजूनी घेरलेलं होतं. नंतर फळाफुलांनी लहडलेली उपवनं, उद्यानं तो उद्ध्वस्त करायला लागला. ही व्यवस्था म्हणजे पूर्वीपासूनच चालत आली की उद्ध्वस्त करणं. आणि नगरातील गोपुरं, दारं, राजवाडे, गच्च्या, भिंती, नागरिकांची मनोरंजनाची स्थळं हे सगळं त्यांनी नष्ट करायला सुरुवात केली. आणि शिवाय त्या श्रेष्ठ विमानातून शस्त्रांचा सुद्धा असा हे करायला लागला, तो वर्षाव करायला लागला. आणि काय काय टाकायला लागला तर शिलाखंड, झाडं, विजा, साप, गारा ह्या सगळ्या पडायला लागल्या. म्हणजे त्याला जे पाहिजे ते तो पाहिजे त्याचा मारा करत होता. इतकं तुफान वादळ सुरू झालं, धुळीनं दिशा दिसेनाशा झाल्या. आणि जसं पूर्वी त्रिपुरासुरानं पृथ्वीला त्रस्त करून टाकलेलं होतं तसं शाल्वाच्या विमानानं द्वारकापुरीला अत्यंत त्रस्त करून सोडलं. आणि सगळ्यांची सुखशांती नष्ट झालेली. पण आपल्या नगरीला किंवा आपल्या प्रजेला अतिशय कष्ट होत आहेत असं जेव्हा परम यशस्वी असा जो वीर प्रद्युम्न आहे, भगवंताचा पुत्र, त्यानं पाहिलं तेव्हा तो रथावर आरूढ झाला आणि सगळ्यांना धीर देत म्हणतो की काही घाबरू नका. तोही पराक्रमी, अत्यंत पराक्रमी. मग त्याच्या पाठोपाठ सात्यकी आला, चारुदेशना आला, सांब आला. अशा सगळ्या भावांसह अक्रूर, कृतकर्मा, कृतवर्मा, भानुविंद, गद, शुक, सारण असे सगळे मोठमोठाले वीर आपल्या हातात धनुष्य घेऊन वगैरे निघाले. आणि सगळेजण खरं महारथी होते. सर्वांनी कवच घातलेली होती. सर्वांचं रक्षण करण्यासाठी रथ, हत्ती, घोडे, पायदळ, सेना सगळं बरोबरीनं चाललेलं होतं. पण यापूर्वी जसं देवांबरोबर असुरांचं घनघोर युद्ध झालं होतं त्याप्रमाणे हे शाल्वाचे सैनिक आणि यादव यांचं युद्ध सुरू झालं. आणि ते बघून लोकांच्या अंगावर शहारे येत होते. म्हणजे इतकं भयंकर युद्ध त्यांचं सुरू झालेलं होतं. आता सूर्य जसा आपल्याला प्रखर किरणांनी रात्रीचा अंधार नष्ट करतो तसं प्रद्युम्नांनी सुद्धा आपल्या दिव्य अस्त्रांनी क्षणातच त्या शाल्वाच्या सगळ्या माया नष्ट केल्या. तो काय काय निर्माण करायचा ना, प्रत्येक क्षणाला नवीन नवीन. आणि प्रद्युम्नाच्या बाणांना सोन्याचे पंख, लोखंडी फाळ लावलेले होते. त्यांच्या गाठी दिसत नव्हत्या. अशा 25 बाणांनी त्यांनी शाल्वाच्या सेनापतीला घायाळ केलं. आणि शाल्वाला सुद्धा 100 बाण मारले. प्रत्येक सैनिकाला एक एक, सारथ्यांना 10 आणि वाहनांना 3 बाण मारले. सगळा हिशोब दिलेला आहे बघ.
मग ते प्रद्युम्नाचे हे अद्भुत महान कृत्य पाहून त्याचे आणि शत्रुपक्षाचे सैनिकसुद्धा त्याची प्रशंसा करायला लागले. काही वेळेला आपण पाहतो ना, जसं कुठली मॅचमध्ये प्रतिस्पर्ध्यांची सुद्धा वाहवा, म्हणजे तिकडचे लोकही आपली वाहवा करतात आपण जर चांगलं खेळत असू तर. तसं इथं झालेलं आहे. आणि हे मय दानवानं तयार केलेलं शाल्वाचं ते विमान मायावी होतं. ते इतकं विचित्र होतं की कधी ते अनेक रूपात दिसायचं, कधी एकाच रूपात दिसायचं, कधी दिसते तर कधी अदृश्य होतंय. म्हणजे शत्रूंना त्याचा पत्ताच लागत नव्हता. जसं राक्षसांना ह्या सगळ्या माया असायच्या अवगत, मायावीच राक्षस त्यांना म्हणायचे, तसा हा शाल्व होता. मग ते कधी जमिनीवर यायचं, कधी आकाशात उडायचं, कधी पर्वताच्या शिखरावर जाऊन बस चढायचं, तर कधी पाण्यावर तरंगायला लागायचं, कोलिताप्रमाणे फिरत राहायचं, आपण फिरवतात ना असं. आणि ते कुठं स्थिर राहायचं नाही. म्हणजे ते इतकं चपळ होतं, त्याला वेग होता की कुणाला काही कळायचंच नाही काय चाललंय. मग आपलं विमान आणि सैनिक यांच्यासह जिथं जिथं हा शाल्व त्यांच्या दृष्टीला पडायचा तिथं यादव सेनापती बाणांचा वर्षाव करून त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. आता सूर्य आणि अग्नीप्रमाणे जळत जाणारं त्यांचे बाण हे विषारी सापांप्रमाणे असह्य होते. शाल्वाचे नगराकार विमान आणि सेना यामुळं अत्यंत सगळी ही यादवांची सेना व्याकुळ झाली. यादवांनी तसंच केलेलं आहे. आणि मग शाल्वसुद्धा मूर्छित होऊन पडला. आता शाल्वाच्या सेनापतींनी सुद्धा यादवांवर पुष्कळ शस्त्रांचा वर्षाव केला. त्यामुळे त्यांना अतिशय क्लेश होत होते. दोघांचे एकमेकाशी असे वार चांगलेच चाललेले होते. पण त्यांनी कधी रणांगण सोडलं नाही. कारण ते विचार करत होते की मरण आले तर स्वर्ग मिळेल आणि जिवंत राहिलो तो विजय मिळेल. जसं जित्वा वा मोक्षसे, म्हणजे हतो वा तू जिंकलास तर तुला स्वर्ग मिळेल, प्राप्स्यसी स्वर्गम, आणि जित्वा वा भोक्षसे महिम, ते जे भगवद्गीतेतलं चरण आहे ते इथे लागू पडतं. आणि ज्याला आधी प्रद्युम्नानं 25 बाण मारलेले होते त्या शाल्वाच्या द्युमान नावाच्या बलवान मंत्र्यानं झेप घेऊन प्रद्युम्नावर पोलादी गदेचा प्रहार केला आणि मारू म्हणून तो जोरात ओरडला. प्रद्युम्नाचं वक्षस्थळ गदेच्या आघातानं जखमी झालं. दारुकाचा पुत्र त्याचा सारथी होता. त्या सारथ्यानं फार चपळाई केलेली आहे आणि सारथी धर्मानुसार त्यानं पटकन रणभूमीवरून त्या प्रद्युम्नाला दूर नेलं. त्याला शुद्धीवर तो जेव्हा आला तेव्हा तो सारथ्याला म्हणतो की तू का मला तिथून आणलंस, असं रणातून पळून जाणं हे आमच्या ह्याला शोभत नाही म्हणे, तर हे तू अगदी वाईट केलेस. पण तो सांगतो की स्वतः प्रद्युम्नही म्हणतो की आमच्या वंशातली कुणीही अशी रणभूमी सोडून जाणार नाहीत किंवा गेलेले नाहीत असं ऐकलेलं नाही, आणि तू हा कलंक माझ्या माथी दिलेलंस. तेव्हा तू षंड आहेस. त्याला तो उलट रागवतो. आता तो म्हणतो मी माझे चुलते बलराम आणि माझ्या पित्याला श्रीकृष्णांना काय सांगू, मी युद्धातून पळून आलो आणि सगळे मला म्हणतील की त्यांनी विचारल्यावर मी त्यांना योग्य असं काय उत्तर देऊ सांग. माझ्या भावजया माझी थट्टा करतील, म्हणजे असे पळपुटे आहात म्हणून, भित्रे आहात म्हणून. तर तो त्या सारथ्यालाच म्हणतो की तू असा कसा षंड निपजलास, युद्धात तुझे शत्रूशी युद्ध कसं झालं. तेव्हा सारथी सांगतो की कुमारा, मी जे काही केलं ना ते सारथ्याचा धर्म जाणून केलेलं. संकट आल्यावर सारथ्यानं रथात बसलेल्याचं रक्षण करायचं असतं आणि रथीनं सारथ्याचं. हे दोघांनी एकमेकांचं एक नीती नियम आहे, तो धर्मनीती आहे राजकारणातली, युद्धातली. आणि असं म्हणून मी तुम्हाला रणभूमीतनं दूर केलं. शत्रूनं आपल्यावर गदेचा प्रहार केल्यामुळं आपण बेशुद्ध झालेले होतं. हे सगळं त्याला सांगितल्यानंतर आता तो प्रद्युम्न हात तोंड धुवून कवच चढवून पुन्हा धनुष्य घेतो आणि सारथ्याला म्हणतो की चल मला पुन्हा द्युमानाकडे घेऊन चल. आता तो द्युमान आलेला आहे तिथे आणि तो यादव सेनेची धुळधाण करत होता. प्रद्युम्नानेचा प्रतिकार केला. हसत हसत त्याच्यावर बाण सोडले. 4 बाणांनी त्याचे 4 घोडे, एकेका बाणाने सारथी, धनुष्य, ध्वज, मस्तक सगळं त्या द्युमानाचं उडवून लावलं. आणि इकडे गद, सात्यकी, सांब हे सगळे वीरसुद्धा शाल्वाच्या सेनेचा संहार करत होते.
सौभ विमानात बसलेल्या सैनिकांची मस्तकं तुटून समुद्रात पडत होती, त्याचं जे विमान होतं ते. आणि मग अशा प्रकारे यादव आणि शाल्वाचे सैनिक एकमेकावर प्रहार करत होते. अतिशय घनघोर युद्ध झालं आणि शिशुपालाचंही त्या राजसूय यज्ञाची पूर्तता झालेली होती आणि शिशुपालाचंही तिथे वध झालेला होता. इंद्रप्रस्थाला युधिष्ठिरांच्या आमंत्रणावरून श्रीकृष्ण तिकडे गेलेले होते. हे जे यादवांचं युद्ध चाललेलं आहे शाल्वाबरोबर, हे 27 दिवस चाललेलं होतं. पण तिकडं बघा, आपल्याला सुद्धा घरात आपण बसलेलो असलो आणि अगदी 7 समुद्रापार आपली व्यक्ती असू जवळची किंवा काही अंतरावर असू, आणि तिकडं जर काही संकट आलं तर आपल्याला आतून काहीतरी असे संकेत मिळतात. तसं श्रीकृष्णाला तिकडं अस्वस्थ व्हायला लागलं. सगळे मोठमोठाले अपशकून व्हायला लागले. आणि मग त्यांनी कुरुवंशातल्या ज्येष्ठ ऋषी कुंती पांडव यांचा निरोप घेऊन ताबडतोब द्वारकेला प्रयाण केलेलं आहे, कारण ते लवकर द्वारकेला आलेले आहेत. आणि मनात म्हणायला लागले की मी वडील बंधूसह इथं आलो आहे. आता शिशुपालाच्या पक्षातील राजे द्वारकेवर निश्चितच आक्रमण करतील. आणि तसंच झालं. द्वारकेला जेव्हा तो येऊन पाहतो तेव्हा नगराचं रक्षण करण्याचं काम बलरामांच्यावर सोपवलेलं होतं आणि सौभपती शाल्वाला पाहून आपला दारुक आपला जो सेनापती आहे त्याला ते म्हणतात की तू लवकर माझा रथ त्या शाल्वाजवळ घेऊन चल. आणि शेवटी आपल्या मुलाची मर्यादा किंवा काहीतरी त्यांनी जाणलेलं असेल. आणि हा शाल्व अतिशय मायावी आहे, त्यानं हे सगळं रचलेलं असणार हे त्याला माहिती असतं. आणि त्यांची आज्ञा झाल्या तो दारुक गरुडध्वज रथावर आरूढ झाला आणि तो रथ शाल्वाकडे घेऊन निघाला. मग दोन्ही सेनेतील सैनिकांनी युद्धभूमीवर प्रवेश करताना तो पाहिला. आता शाल्वाची बरीचशी सेना नष्ट केली होती यादवांनी. श्रीकृष्णांना पाहताच त्यांच्या सारथ्यावर प्रचंड आवाज करणारी शक्ती त्यानं लगेच फेकली. ती शक्ती एखाद्या उल्केसारखी आकाशातून वेगानं चालली होती. तिच्या प्रकाशाने सगळ्या दिशा उजळून निघाल्या होत्या. ती सारथ्याकडे येत असलेली पाहून श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी तिचे शेकडो तुकडे केले. आणि मग शालाला 16 बाण मारले आणि आकाशात फिरणारं त्याचं विमानसुद्धा सूर्यानं जसं आपल्या किरणाने आकाश व्यापून टाकावं तसं भगवंतांनी आपल्या बाणांनी सगळं आकाश व्यापून टाकलं. मग त्या शाल्वानं जे शार्ंगधनुष्य आहे भगवंताचं, तर ते शोभून दिसणाऱ्या त्यांच्या डाव्या हातावर वार केलेलं आहे. आणि मग भगवंताच्या हातातून कधी नव्हे ते शार्ंगधनुष्य गळून पडलं. नाही तर ते कधीच असं खाली पडलेलं वगैरे आपण ऐकलेलं नाही. इतक्या युद्ध झाली किंवा इतक्या राजांवर त्यांनी प्रहार केले, दुष्टांना मारलं. मग आता जे लोक वृद्ध होते, युद्ध पाहत होते, त्यांच्यातही म्हणजे वृद्ध म्हणण्यापेक्षा जे युद्ध करत होते त्यांच्यामध्ये हाहाकार उडाला. आणि शाल्व गर्जना करून श्रीकृष्णाला असं आवाहन देतो की अरे मूर्खा, आमच्या देखतच आमचा भाऊ आणि मित्र असलेल्या शिशुपालाच्या भावी पत्नीला हिरावून घेतलंस आणि तो बेसावध असताना त्यालाही मारलंस. तू स्वतःला अजिंक्य समजतोस हे मला माहीत आहे. तू आज जर माझ्यासमोर थांबलास तर मी तुला तीक्ष्ण बाणांनी अशा ठिकाणी पाठवीन की जिथं कोणी येऊ शकणार नाही. तेव्हा भगवान सांगतात, अरे निर्बुद्धा, तू विनाकारणच बडबड करतोयस. तुझा मृत्यू तुझ्या डोक्यावर घिरट्या घालतोय. आता मी म्हणजे साक्षात मृत्यूचं आहे की नाही असं भगवंतांना सूचित करायचे. आणि तुला माहीत नाही की खरे शूर आपलं शौर्य दाखवतात, व्यर्थ बडबड करत नाहीत. नुसती बडबड करून काय उपयोग. आणि मग श्रीकृष्णांनी रागानं वेगवान अशा भयानक गदेनं शाल्वाच्या खांद्यावर प्रहार केला. त्यामुळं तो रक्तओखीत थरथर कापू लागला. आणि इकडे गदा जेव्हा भगवंताकडे परत आली तेव्हा शाल्व अदृश्य झाला, कारण त्याला ती माया जास्त अवगत होती. आणि मग थोड्या वेळात एक मनुष्य श्रीकृष्णांकडे आला. बरं का, आता त्यानं काय माया केली बघा, बहुतेकाने भागवत ऐकतानाही ऐकली असेल. त्यानं एक असा मनुष्य पाठवला आहे शाल्वाने, आणि तो श्रीकृष्णाकडे मस्तक लवून म्हणतो, अगदी त्यांना नमस्कार करत रडत सांगतो की मला देवकींनी पाठवलं आहे. त्यांनी सांगितलं की पित्याबद्दल अत्यंत प्रेम असणारे हे महाभाऊ श्रीकृष्णा, एखादा कसाई ज्याप्रमाणे पशुला बांधून नेतो ना, त्याप्रमाणे शाल्व तुझ्या पित्याला बांधून घेऊन गेला. आणि हे मला देवकीने सांगितलं.
आता ही दुःखद बातमी ऐकल्यावर जरी ते भगवान होते, जरी सर्वदर्शी होते, सगळं ज्ञाते होते, तरीसुद्धा त्यांना ते दुःख झालं आहे बरं का. आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकदम उदासीनता आली आणि त्यांच्या मनामध्ये आपल्या पित्याबद्दल प्रेम दाटून आलं. आणि ते म्हणतात की देवदानवांना अजिंक्य आणि नेहमी सावध असणाऱ्या बलरामाला यक्कश्चित शाल्वाने जिंकून माझ्या वडिलांना कसं काय बांधून नेलं. प्रारब्ध बलवत्तर असतं, हेच खरं. आणि असं ते म्हणतायत तेवढ्यातच वसुदेवासारख्याच एका पुरुषाला घेऊन शाल्व तिथे आला पण. आणि श्रीकृष्णांना म्हणाला, अरे मूर्खा, पहा पहा, हाच तुला जन्म देणारा तुझा पिता आहे, ज्याच्यासाठी तू जगत आहेस. तुझ्या देखतच मी त्याला आता ठार मारतो. ही सगळी माया रचलेली आहे. तुझ्या अंगात ताकद असेल तर याला वाचव. आता मायावी शाल्वानं अशा प्रकारे श्रीकृष्णांची निर्भत्सना केली. वसुदेवाचं मस्तक तलवारीनं उडवलं, कारण ते खरे नव्हते. आणि ते घेऊन आकाशात असलेल्या सौभ विमानात बसून तो बसला. आता श्रीकृष्ण स्वतः सिद्ध आहेत, ज्ञानस्वरूप आहेत, महाप्रभावी आहेत, पण पित्याच्या प्रेमामुळं क्षणभर ते दुःखसागरात उडून गेले. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की शाल्वानं पसरलेली ही माया आहे. जसं सीतेला सुद्धा रामाचं मस्तक आणून दाखवलेलं होतं, तशी माया केलेली होती. आणि मग ती मयदानवानं त्याला शिकवलेली होती. अशा सगळ्या माया त्याला अवगत होत्या. तेव्हा लगेच ते सावध झाले आणि युद्धभूमीवर त्यांनी पाहिलं तर तिथे दूत नव्हता, की पित्याचं शरीरही नव्हतं. ते जसं एखादं स्वप्न होतं तसं दुसरीकडं पाहिलं तर शाल्व विमानात बसून आकाशात निवांत फिरत होता. तेव्हा ते त्याचा वध करण्यासाठी उद्युक्त झाले. आता शाल्वाचे म्हणतात ना, भरली, आता गटका भरली. मग मागचा पुढचा विचार न करता काही ऋषी अशा प्रकारची घटना घडल्याचं सांगतात, की ज्यांनी पाहिलंय तर ते सांगत होते की श्रीकृष्णाच्या बाबतीत असं म्हणणं म्हणजे ते मायापती असल्याचे जे पूर्वी वर्णन केलं होतं त्याच्या विरोधी. हे त्यांच्या लक्षात येत नाही. अज्ञानी लोकांच्या ठिकाणी असणारे शोक, मोह, स्नेह, भय हे कुठं, आणि परिपूर्ण भगवान ज्यांचे ज्ञान, विज्ञान, ऐश्वर्य अखंडित आहे ते कुठं. ज्यांच्या चरणकमलांची सेवा करून चांगल्या रीतीने प्राप्त झालेल्या आत्मविद्येनं शरीर इत्यादीमध्ये आत्मबुद्धिरूप अनादी अज्ञान नाहीसं करतात, आत्म्यासंबंधीचं अनंत ऐश्वर्य प्राप्त करून घेतात, त्या संतांचं परमगती स्वरूप असणाऱ्या या श्रीकृष्णाच्या ठिकाणी कसा बरं मोह असू शकेल. म्हणजे असं त्यांना वाटण्याचं कारणच नव्हतं. मग आता पुन्हा त्यांचं युद्ध सुरू झालेलं आहे. शाल्वानं श्रीकृष्णावर अतिशय द्वेषानं शस्त्रांचा वर्षाव केला आणि अमोघ पराक्रम असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्या बाणांनी शाल्वाला घायाळ केलं आणि त्याचं कवच, धनुष्य, डोक्यावरील मणी हे सगळं छिन्नभिन्न करून टाकलं आणि गदेच्या प्रहारानं त्याचं विमानसुद्धा तोडून टाकलं. बघा आता ते एवढं भक्कम विमान होतं लोखंडी, पण ते सुद्धा एका गदेच्या तडाख्यानं नष्ट झालं. आणि मग त्या गदेमुळे विमानाचं हजारो तुकडे होऊन ते समुद्रात पडलं. त्यापूर्वीच हातात गदा घेऊन शाल्वानं जमिनीवर उडी मारली आणि वेगानं त्यानं श्रीकृष्णांवर झेप घेतली. तोही तसा कमी नव्हता. त्याला एकदा कधी यांना नष्ट करतोय असं झालेलं होतं. आणि तेच पाहताच, तो आपल्यावर आक्रमण करतोय पाहताच श्रीकृष्णांनी भाल्यानं त्याचा हात गदेसह उखडून टाकला. नंतर त्याला मारण्यासाठी त्यांनी प्रलयकालीन सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि आपलं अद्भुत असं सुदर्शन चक्र हातात घेतलं आणि ते सूर्य उगवत असलेल्या उदयाचलाप्रमाणे दिसत होतं. म्हणजे इतकं भयंकर मोठं ते चक्र होतं. इंद्रानं जसं वज्रानं अनेकांचा वृत्रासुराचं मस्तक उडवलेलं होतं, तसं भगवंतांनी त्या चक्रानं परममायावी शाल्वाचं किरीट कुंडल युक्त डोकं धडापासून दूर केलं, वेगळं केलं. आणि त्याच वेळी शाल्वाच्या सैन्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. पापी शाल्व जेव्हा मरण पावला आणि त्याच्या विमानाचा सुद्धा गदेच्या प्रहारानं सक्काचूर झाला, तेव्हा आकाशात दुंदुभी वाजायला लागले, नगारे वाजायला लागले, सगळेजण पुष्पवृष्टी करू लागले. आणि त्याच वेळी मित्रांच्या वधाचा बदला घेण्यासाठी आता दंतवक्त्र नावाचा हा राक्षस पुढे येतोय. आपण उद्याला त्याच्याबद्दलचा ते पाहूया. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता
दोन विसंगत आहेत, पण काय करूया, सुरुवात करायची आहे म्हणून थोडा वेळ तरी आपण आज बरेच जण चांगदेव 65साठी आलेले आहेत. त्या दिवशी मी थोडीशी सुरुवात केलेली होती. ज्ञानदेवांच्या आयुष्यातले सगळे जे महत्त्वाचे प्रसंग आहेत की ज्ञानेश्वर, ज्ञानाचा ईश्वर, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढी मोठी कारकीर्द केली की आपण ज्ञानदेवी गेली 3 वर्ष शिकत होतो आणि तरीसुद्धा आपल्याला ती पूर्णपणे आत्मसात झालेली नाही. पुन्हा पुन्हा त्याची आवर्तनं करून एकेका ओवीचा संदर्भ घेऊन हे जसं आपल्याला करायचं आहे, तसंच त्यांच्या आयुष्यात काही असे प्रसंग आले. त्यांना शुद्धीपत्र मिळत नव्हतं. पैठणपर्यंत गेलेले होते. पैठणच्या सगळ्या श्रेष्ठांनीसुद्धा त्यांची अवहेलनाच केलेली होती आणि आईवडिलांनी जरी हे घेतलेलं असलं तरी तुम्हाला काही हे आम्ही काही देऊ शकत नाही शुद्धीपत्र, असं त्यांनी अगदी त्यांना पटवून दिलेलं होतं. पण तरीसुद्धा कुठंतरी त्यांचा ज्याला अहम आहे तो दुखावला जात होता आणि त्यांना असं वाटतं की या पोराची परीक्षा घ्यावी म्हणून ज्ञानदेवाला समोरून येत असणारा योगानं ज्ञानदेव नावाचाच रेडा जेव्हा येत असतो, चाललेला असतो, तेव्हा ते म्हणतात की काय तुझ्यामध्ये जर एवढी ताकद असेल, तू काय म्हणतोस की सर्वाभूती परमेश्वर एकच आहे, अमुक आहे तमुक आहे, तर मग या रेड्याला तू वेद म्हणायला शिकव. त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला, पाठीवरून हात फिरवला आणि इथे हात ठेवून त्यांनी अग्नी मिळे पुरोहितम हा वेदमंत्र सुरू केला. आणि त्या पशुमुखातून, कारण ते दोन्ही एकच होते, या संतांनी कुठं द्वैत पाहिलेलंच नाही आणि त्यामुळं त्या रेड्याच्या, म्हणून आपण म्हणतो ना, वेद महिषामुखी बोलाविले, वेद महिषामुखी बोलाविले, तर त्यामुळं सगळे आश्चर्यचकित झाले. आणि मग सगळ्या विद्वानांना लक्षात आलं की यांना शुद्ध करणारे आपण कोण, ते जन्मतःच परमअंश आले आहेत, भगवंताचा अंश आहेत, अत्यंत पवित्र आहेत. शुद्धीपत्र देणं हा त्यांच्या दृष्टीनं उलट कमी पण आहे. किंवा ज्या वेळेला ते नेवास्याकडे येत होते त्या सच्चिदानंद बाबाचं मृत्यू झालेला होता आणि त्यांनासुद्धा या भगवंतांनी किंवा ज्ञानदेवांनी आपल्या काय म्हणूया योग सामर्थ्यांनी त्यांच्याही मस्तकावर हात ठेवून त्यांना उठवलेलं होतं आणि पुढं सच्चिदानंद बाबांनी ही सगळी ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम, लेखनाचं काम केलेलं होतं. अशी सगळी प्रसिद्धी किंवा असं सगळं त्यांचं कौशल्य, त्यांचं ज्ञान हे ऐकून आपल्याला जो भाग आहे, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा चांगदेव जो आहे हा 1400 वर्ष हे मिळालेलं आहे, आयुष्य मिळालेलं आहे आणि खानदेशातल्या तापी नदीच्या तीरावर तो राहत असायचा किंवा तिथे एका वृक्षाखाली, वटवृक्षाचं फार आपल्याकडं महत्त्व आहे, ते तिथे बसून तपश्चर्या करत. आणि अनेक असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडलेले होते. पण त्यांना कोणीतरी म्हणतं की हे ज्ञानदेव अत्यंत तपस्सामर्थ्यांनी युक्त आणि श्रेष्ठ आहेत, योगी आहेत, योगी जनांचे श्रेष्ठ आहेत. तर त्यामुळं त्यांना सारखं वाटत असतं की असे कोण आहेत हे ज्ञानेश्वर, आपला निरोप त्यांना पाठवूया. किंवा 2 व्यापाऱ्यांनी तर त्यांची अशी परीक्षा पण घेतली होती चांगदेवांची. एके दिवशी त्यांच्याकडे आले होते. हा प्रसंग मी त्या दिवशी थोडक्यात सांगितलेला होता, पण आत्ता जे आज नव्यानं आले असतील त्यांना चांगदेव 65ची एक पार्श्वभूमी कळावी म्हणून पुन्हा सांगते. आणि ज्ञानदेवांचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यामध्ये ह्या चांगदेवांचं काय स्थान आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला या ग्रंथासाठी पाहायचं आहे. तर त्यांनी चांगदेवांच्या, ते जे 2 व्यापारी आलेले असतात, असे दारिद्र्यानं गांजलेले खरं होते बरं का, म्हणजे व्यापारी म्हणायचे पण त्यांना 18-20 दारिद्र्य होतं. आणि ते चांगदेवांच्यावरचं मुखावरचं तेज पाहून ते त्यांच्या पुढे नतमस्तक झाले होते. त्यांनी त्यांची मनोभावे सेवा सुरू केली. बाजारच्या दिवशी त्यांना आपल्या गावी नेऊ लागले आणि त्याचा त्यांना फायदा झाला. त्यांचं दारिद्र्य नष्ट झालं आणि त्यांना वैभव प्राप्त झालं. म्हणजे जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं, हे जे ज्ञानदेवांनी आपल्याला पसायदानात मागितलं आहे
ते या चांगदेवांना सुद्धा शक्य होतं त्यांच्या कीर्तीमुळं म्हणा किंवा त्यांच्या योग सामर्थ्यामुळं. मग जसं जसं त्या व्यापाऱ्यांना हे वैभव यायला लागलं तशी त्यांची चांगदेव भक्ती थोडीशी ओसरायला लागली. नेहमी आपल्याकडं हा एक सिद्धांतच आहे की मी जर दरिद्री असेन तर तोपर्यंत मी कुणाची चाकरी करीन, म्हणतील ते करीन, कष्ट करीन. पण मला जर धन प्राप्त झालं, हे मी आपली उदाहरण सांगते, असं माझ्या बाबतीत नाही घडलेलं, पण जनरली आपण पाहतो. आणि मग मनुष्य त्याला विसरतो, जो आपल्यावरचा उपकार करत असतो त्यालाही विसरतो. बरं, पुन्हा काय होतं की चांगदेव हे तसे डोळे मिटूनच सतत सगळं ध्यान आणि हे चालायचं त्यांचं. आपण पाहिले असतील ते ज्ञानदेव मालिकेमध्ये हे सगळा प्रसंग खूप सविस्तर सांगितलेला होता. त्यांनी कधीही असे डोळे उघडून पाहिलेले नव्हते. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांना वाटतं की हे आंधळेच आहेत असं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एके दिवशी व्यापाऱ्यांना एक पार्थिव लिंग करण्याची जेव्हा आज्ञा केली चांगदेवांनी, तर त्यांना असं वाटतं आंधळ्या चांगदेवांना काय दिसणार आहे, आपण कसलं पार्थिव म्हणजे मातीचं. म्हणून त्यांनी काय केलं, नदी तीरावरची वाळू गोळा केली, त्याच्यावर चांगदेवांची तुपाची वाटीच पालथी घातली. आणि त्यांची ही लबाडी, त्यांना खरं नेत्र होते, पण नेत्र न उघडता सुद्धा त्यांना अंतर्ज्ञानानं समजलेलं होतं. आणि मग चांगदेवांच्या मनामध्ये उत्कट शिवभक्ती निर्माण झालेली होती किंवा वास करत होती. त्यांनी त्या वाटीला शिवलिंग मानून त्याची मनोभावे पूजा केली. नैवेद्य दाखवून भोजनास बसले आणि त्या व्यापाऱ्यांना आपली तुपाची वाटी मागितली. आता ते वाटी आणायला गेले तर ती वाटी कुठे काढता येते, त्यांच्या सामर्थ्यामुळं ती पक्की बसली. जसे शिवलिंगाचं झालेलं आहे की नाही. रावणाला महादेवांनी आपलं लिंग दिलं होतं, त्याच्यावर खुश होऊन, त्याच्या भक्तीवर खुश होऊन इतके सगळे राग त्यानं 33 का 34 राग गायलेले होते त्या कैलास पर्वतावर. आणि तिथून उठणारच नाही म्हणला होता मला जे पाहिजे ते मिळाल्याशिवाय. तेव्हा शंकर डोळे उघडून म्हणतात की अरे तुला काय पाहिजे, तर म्हणे माझ्या मातेला रोज पूजा करायची आणि त्याच्यासाठी लिंग पाहिजे. तर महादेव काय खुशच. आत्ता जसं मगाशी सांगितलं तसं प्रत्येक कथेमध्ये महादेवांनी अनेकांवर असे उपकार केले आणि सगळ्या काय म्हणू आपण भक्तांवर जे जे काही त्यांना उपकार करता येतील तेवढे त्यांनी केले. दिलं लिंग, फक्त अट सांगितली की हे खाली ठेवायचं नाही, तू घरी जाईपर्यंत ते हातातच ठेवायचं. त्याला वाटतं ठीक आहे, काय अवघड आहे, आपल्याला एवढंसं लिंगच, तो एवढा बलवान होता. आणि मग वाटेत सगळ्या देवतांनी गणपतीमार्फत त्याचं ते उतरवला. संध्येच्या निमित्तानं ते लिंग गणपतीकडे आलं. गणपतीला भूक लागली, तो म्हणतो मी 3दा हाक मारीन, नाहीतर मी लिंग खाली ठेवीन. आणि तो तिकडे संध्येला बसला की यानं मागून मागून ते जसं केलं तसं इथे ते तेवढी ताकद होती की ते एकदा ठेवलं गणरायानं की ते तिथंच स्थिर झालं. म्हणून ते मुरुडेश्वर. मग त्यानं किती ओढण्याचा प्रयत्न केला, मुरडलं त्याला, तरी तो काही निघाला नाही. तसं ह्या चांगदेवांनी ती वाटी इतकी त्यांच्या तपश्चर्येमुळं त्या सामर्थ्याने घट्ट बसलेली होती, ती इतकी खोलवर घडलेली होती की त्या व्यापाऱ्यांना पश्चाताप झाला आणि मग त्यांनी चांगदेवांच्या चरणी लोटांगण घातलं. अर्थात तसे उदार अंतःकरणाचे होते चांगदेव, त्यांनी त्यांना क्षमा केलेली आहे आणि ते आपापल्या तपोभूमीकडं निघून गेले. म्हणून एक भक्तलीलामृत नावाचा महिपत बाबांचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, चांगयाचे भक्तिस्तव पाहे, वाटीचा ईश्वर झाला आहे. मग चांगावटेश्वर नाव पावला आहे, दर्शनेची मुक्त होय प्राणी. आता चांगदेवांनी अशी शंकराची परमभक्ती केली, त्यांना सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. अहो त्यांची किती वर्णनं सांगितलेली आहेत. 100 वर्षानंतर मला ते कौतुकच वाटलं सगळं ऐकून आणि पाहून किंवा वाचून, की त्यांनी सगळ्यावर एवढं हे मिळवलेलं होतं, प्रभुत्व मिळवलेलं होतं की जसं आपण काही दिवसानंतर किंवा काही काळानंतर आपले मोबाईल रिचार्ज करतो, तसं त्या
वटेश्वरच त्यांना म्हणत होते, चांगदेवांनी 100 वर्षानंतर योग सामर्थ्यांनी आपला देह हा म्हणजे बदल केला की रिचार्ज केला. असं 14 वेळा झालेलं आहे, 1400 वर्ष. आणि मग त्यांना सगळ्या काय म्हणू योगाच्या ज्या सिद्धी आहेत त्या सगळ्या प्राप्त झालेल्या होत्या. अणिमा, लघिमा, गरिमा, प्राकट्य वगैरे सगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळं त्यांना एक थोडासा अहमपणा होता की ह्या जगात माझ्यासारखं कोणीच नाही. आणि मग तेवढ्यात कोणीतरी येऊन सांगतायत की असे असे ज्ञानदेव, ज्ञानेश्वर ही 4 भावंड आहेत, अत्यंत योगी श्रेष्ठ आहेत आणि योगी साधन मनाचा. तर त्यांची सगळी कौतुकं केली, स्तुती केली. तेव्हा याला वाटतं की आपण आता यांच्या भेटीला जायला पाहिजे किंवा त्यांना एक पत्र तरी पाठवूया अगोदर. म्हणून त्यांनी पत्र लिहायला घेतलं. हे तर पत्राचा मायना सगळ्यांना माहिती आहे. कोरा कागद घेतला, लिहायचे आता श्री गणेशाय नमः किंवा श्री काय वटेश्वराय नमः, काहीतरी सुरुवात करायची. तीर्थरूप, तीर्थस्वरूप ज्ञानदेवांशी साष्टांग दंडवत. अरे छा, तीर्थस्वरूप कसं लिहिणार? हा तर अगदी वयानं लहान आहे, 21 वर्षाचं कोवळं पोर आहे. नको नको नको, तीर्थस्वरूप नाही लिहिता येणार. मी एवढा 1400 वर्षाचा, त्या 21 वर्षाच्या पोराला मी काय कळवावं? मग विचारतात चिरंजीव लिहावं. आपल्याकडे लहानांना चिरंजीव लिहिण्याची पद्धत आहे. अरे पण चिरंजीव लिहावं तर याचं कर्म फार मोठं आहे, कर्तव्य फार मोठं आहे. त्यामुळे ना चिरंजीव पण लिहिता येणार. मग पुढं काय लिहायचं की मला तुमच्या भेटीची आस आहे, अमुक आहे तमुक. काहीच सुचत नाही. शेवटी तो कोरा कागद घडी करून आपल्या दूताबरोबर पाठवलेला. आणि ज्ञानदेवांकडे तो कागद आल्यानंतर किंवा ते पत्र आल्यानंतर, त्यांचं पत्र आल्यानंतर हे 4ही भावंड बसलेलीच असतात. मग त्या कुणीतरी सांगितलं, आता ती चांगदेव 65 आपण सुरू करणार आहोत. मग पुन्हा सांगतात की तोंडीच नमस्कार सांगा. त्याचं मनातलं द्वैत अहंकारामुळं संपलेलंच नव्हतं आणि म्हणून तो कोरा कागद तिथं आलेला आहे. आता हे ज्ञानेश्वरादी भावंडांना त्यांचे शिष्य भेटले, चांगदेवांचा निरोप सांगितला आणि सोबत आणलेला कोरा कागदही दिला बरं. आणि कोरा कागद पाहिल्यानंतर मुक्ता फार म्हणजे अत्यंत ती हेच होती ना, योगमायाच होती. तिच्या लक्षात आलं की 14 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा हा कोराच राहिलेला आहे. याला काहीच म्हणजे कुठलंच ज्ञान म्हणा किंवा कुठलंच खरं ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे झालेलंच नाही. पण निवृत्तीनाथांनी त्यांचं त्या चांगदेवांचं सगळं 1400 वर्षाचं आयुष्य तिघांना समजावून सांगितलेलं आहे. आणि ते म्हणतात की सिद्धीच्या सामर्थ्यानं अहंकाराचं मोठं प्राबल्य त्यांच्यावर आहे. अहंकार आहे, नाही तर त्यांना सिद्धी प्राप्त झालेले आहे, ते खरे योगी आहेत असं सगळं सांगितलं. आणि मग त्यांना सांगितलं की आता तू यांना एक उपदेश कर. आणि म्हणून त्यांनी तो 65 श्लोकात, आता 65च का ते आपण ती सगळी 65 जेव्हा वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल. अगदी सुरुवातीचा फक्त स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. सुरुवात करूयात आपण उद्याला. आता योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं
वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की